उघड बये दार उघड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता सुयश सृष्टी काळे पडत हडपसर पुणे या ठिकाणी आणि सौ अनघा श्रीनिवास मुळे या वहिनींना भेटणार आहोत. सुरुवात करूया आजच्या भागात. माझे आजोबा बेसिकली ज्योतिषकार होते. जेव्हा ही झाली तर त्या दिवशी म्हणजे माझे आई वडील मी हिला बघण्याकरता गेलो. तेव्हाच तेव्हा तुम्ही किती वर्ष? मी 2 वर्षाचा होतो तेव्हा. वा, तेव्हाच सुरुवात झाली. तर तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं की हिचं आणि याचं लग्न होणं अटळ आहे. नमस्कार. 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 बुके दे ना. हा, म्हटलं काय मला काहीच मला सुचत नाही खरंच. नाही, सुचत तुम्ही नाही. काय काळजी करू नका. कारण मला आधी वाटलं की हे तुम्हाला मला द्यायचं नाही, नाही. दुसरी गोष्ट हे मला द्यायला आलेलं आहे. हे कधी कळलं सांगू? कोणामुळे कळलं? यांच्यामुळे. कारण ह्या हळूहळू बोलायला लागले, ते बुके दे बुके दे बुके दे. मला भीती वाटायला लागली, बुके देतात का बुके देतात. आता उखाणा घ्यायचा. मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला, श्रीनिवास रावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला. नक्की नक्की, अभिनंदन. खूप छान उखाणा घेतला. आता ओळख करून द्या सगळ्यांनी. हे माझे मिस्टर नमस्कार. श्रीनिवास मुळे. हे सासूबाई. नमस्कार. हे सासू. नमस्कार. ही मामी आहे. नमस्कार. आणि सगळे हे सगळे शेजारी. अरे वा वा, सोसायटी. सोसायटी. सृष्टी. सुरुवात करूया गप्पांना आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी आपलं नाव लिहून त्या काचेच्या हंडीत टाका. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं? बुलढाणा. आणि तुमचं बालपण सगळं हो, तिथलं? बुलढाण्यातच. मग बुलढाण्यातून पुण्यात यायचं कधी ठरलं? लग्न झाल्यानंतर. त्याच्या आधी कधी आले नव्हते? नाही, पुण्यामध्ये नातेवाईक मामा वगैरे आहेत, तसंच अशी आलेली आहे. आणि मुंबईला? मुंबईला नाही अजून. अजून नाही? नाही, मुंबई अजून पाहिली नाही. पण तुम्हाला इच्छा आहे बघायची? हो, बघायची इच्छा आहे. कधी नाही मिस्टर जातात नोकरीच्या निमित्ताने, तर म्हणते मी त्यांना की मला यायचंय म्हणून. पण नेत नाही? योग नाही आला. नाही, योग नाही आला असा अजून. योग नाही आला. काम बोलवा होतं. त्यांना. हा, बोलवा. या. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण पण बुलढाण्याचंच. तुमचं पण बालपण बुलढाणा? बुलढाण्याचंच. का हसलात तुम्ही? का म्हणजे कारण नाही, काय? मला तुम्हाला काही दुसरा प्रश्न पडला असेल. मला पडलाच नाही ना प्रश्न. मी फक्त गाव विचारल्याबरोबर तुम्ही हसलात. मग तुमचं बालपण, शाळा कुठली तुमची? शाळा माझी आदर्श विद्यालय. आणि तुमची? माझे एडेड हायस्कूल. एडेड. लग्न कसं जमलं? म्हणजे आम्ही नातेवाईकच आहे पहिल्यापासूनच. म्हणजे नात्यातली मुलगी. आत्याचा मुलगा आहे माझ्या. म्हणजे एकमेकांना बघत होता? म्हणजे लहानपणापासून पण ओळख कधीच मी आहे. यांच्या घरी जात नव्हतो. का? कारण त्याचं स्पेसिफिक कारण होतं की हिच्या करता मला चिडवायचे ते लोक की बाबा ही तुझी बायको आहे. बायको असं चिडवायचं? म्हणजे माझे आजोबा बेसिकली ज्योतिषकार होते. माझ्या आईचे वडील. बर. जेव्हा ही झाली पहिले तर त्या दिवशी म्हणजे माझे आई वडील मी हिला बघण्याकरता गेलो. तेव्हाच? तेव्हा तुम्ही किती वर्ष? मी 2 वर्षाचा होतो तेव्हा. वा, तेव्हाच सुरुवात झाली. तर तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं की हिचं आणि याचं लग्न होणं अटळ आहे. असं म्हटलं होतं? त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं.
हा. आणि तुलाही पसंत आहे का असंही विचारलं होतं. 2 वर्षाच्या 2 असताना. वर्षाचा मी होतो आणि ही वा. एकदम पाळण्यात होती. आणि मग तेव्हा पहिलाच दिवस. तुम्ही काय होय सांगितलं? तेव्हा आता मी हो बोललो, पण मग मोठं झाल्यानंतर जसं जसं म्हणजे लोक म्हणायला लागले तर मी यांच्याकडे जाणंच बंद केलं. काय हो हे माहिती होतं ते येणं बंद केलं? हो. आणि तुम्हालाही चिडवायचं मी मला ओळखतच नव्हती ते कोण मुलगा आहे हा. का? आत्याचा मुलगा मग येतच नव्हता ना, जसं मला समजायला लागलं तर एवढं माहित होतं की आत्याला मुलगा आहे श्रीनिवास नावाचा, पण कोण आहे तो बघितलाच नव्हता. मला आठवतच मग हे नव्हतं. माहिती होतं तुम्हाला? हो, 2 हे माहिती वर्षाचा होतं. असताना आला माझ्या होता काकांची मुलं वगैरे चिडवायचे ना, तुझा नवरा आहे, तुझा नवरा आहे. घरी. पण तुम्ही एकमेकाला कधी बघितलं नव्हतं. नाही. काय इंटरेस्टिंग आहे सगळं हे. आणि मग शेवटी लग्नाचा विषय कधी मग झाला? हे वर्ध्याला भेटायला लागलो, भेटायला यायचं, मला तिथे ओळख झाली आणि मग घरच्यांनी लग्न ठरवलं होतं. ठरवलं. हा, ठरवलं होतं. मग घरी म्हणजे घरचे काय करायचं आधीपासून म्हणून agree आता होते. पण मला सांगा एवढे चिडवायचे तर लग्नात सुद्धा चिडवतील म्हणून तुम्ही आलाच नाही, जसं झालं असतं. नाही, आधी ओळख झाली होती. आता आपण एक खेळ घेणार, पण त्याआधी ना माझ्या मनात एक प्रश्न आलाय तो तुम्हाला विचार. हो. वर्ध्याला असताना आधी एकमेकांशी कन्फर्म केलं ना? हो. हो, वर्ध्याला असताना. मग ते कसं लपवलं? हा काय कन्फर्म केलं होतं. काय काय कसं केलं होतं? काय नाही, हिला विचारलं मी. काय विचारलं तुम्हाला? आता बोला. आता ती झाकली मूठ उघडा, आता बोला. प्रेम आहे का विचारलं होतं. हा प्रेम आहे का विचारलं होतं. यानी कुठे? वर्ध्यालाच. वर्ध्याला कुठे? एसटी स्टँडवर? नाही, कुठे? रूमवर. मग तुम्ही काय म्हणाला? काय नाही, हो म्हटली. लगेच हो. म्हणजे होतं. काय काय गोड लागतायत. बरं, मी जास्त अडचणीत नाही टाकत. ह्या सगळ्या आता वस्तू तुमच्या समोर आहेत. 4 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत, पण 1 रुपया मिळाला पाहिजे ही अट. चर्चा करून निर्णय घ्या. ग्लासवर असेल. ग्लासवर उचलू. उचल. किती आलेत बघा? 1 रुपया आहे. 5 रुपये मिळाले. आता अजून 3 संधी आहेत. हे बघू का? चला हे पण घेतलं त्यांनी. व्हेरी गुड. किती आहे? 500. 2 संधी गेल्या, 505 रुपये मिळाले आणि 2 वस्तू त्यांच्याकडे आहेत. उचल आता. अभिनंदन. आता 3 वस्तू तुमच्याकडे आहेत. 4थी वस्तू कुठलीही घेऊ शकता. फारच तुझ्याकडे चांगला. नाही, बाजूबंद आहे माझ्याकडे. हे घेतलं, हा. झालं. तुमचा विचारच नाही. कधी 20 रुपये मिळाले. अभिनंदन. चला म्हणजे हे 500 रुपये घ्या. हे 525 आणि नमस्कार. सगळे आरोप तुम्ही खोडून काढा आता. बिलकुल बिलकुल खोडून चला काढणार. पहिला आरोप कोण करणार आहे? सासूबाई. सुनबाई पुतण्यावरती चिडचिड फार करतात आणि थोडे फटकळे बोलायला आणि कामात बिलकुल लक्ष नसतं. चिडचिड करते ती, मला मान्य आहे, पण कसं आहे, मी थोडा वेंधळ आहे. ऑफिसमधून आल्यानंतर माझ्या वस्तू मी इकडे तिकडे टाकतो किंवा ते, तर मला एक चांगल्या सवयी लावाव्यात किंवा लागाव्यात अशी तिची इच्छा असते, म्हणून तिची चिडचिड असते. बाकी काही नाही. कारण ती शिक्षक आहे पेशाने, थोडं अंगी असते शिक्षकाचे ते गुण, त्याच्यामुळे ते कुठले? छडी मारण्याचे छडी मारण्याचे गुण चांगल्या गोष्टी करतात. पण त्याच्यासोबत कामात लक्ष नसतं आणि थोडी फटकळपणा. पटकन बोलते आणि त्यामुळे राग येतो, वाईट वाटतं समोरच्याला. त्याचं कारण आहे, ती मनानं एकदम साफ आहे, निष्कपट अंतःकरण. जे असेल मनात ती तुम्हाला बोलून देणार. आणखी कोणाला बोलायचं? मी पल्लवी भाता, म्हणजे जी मैत्रीण आहे मी, हा. ऍक्च्युली आमची भेट तशी गार्डन मध्येच होते मुलांना खेळवताना वगैरे. पण ती खूप शांत आहे, असं फ्रँकली जास्त नाही बोलत. बऱ्याच वेळा असं गैरसमज होतो की शिष्ट आहे, असं असं वाटतं बऱ्याच वेळा. मुळात जिथे जे बोलायचं तिथे ती बोलते, जिथे जे नाही बोलायचं तिथे ते नाही बोलत. आणि तिथे ती जी काय बोलते ते सासूबाईंना कळतं काय आहे. बरं, म्हणजे योग्य जागी जे बोलायचं तेच बोलावं, नाहीतर प्लॅटफॉर्म बघूनच बोलावं. नाहीतर समोरचा माणूसही कधी कधी दुखावला जातो अति जर बोललं तर. त्यामुळे ते योग्यच आहे असं मला वाटतं. बर, अजून कोणाला काय सांगायचं? आम्ही जवळचीच आहे मैत्रीण. ती समोरून जाईल तरी बघेल पण बोलणार नाही, आणि तिला जर काम असेल तरच ती माझ्या घरी येईल की ताई असं हवंय मला. मी पटकन जाऊन तिला मदत करते आणि मला आणि म्हणजे सोयीने बोलतात. हा, काम असं तरच बरं. बोलायचं. मला असं वाटतं असं तर काही नाही आहे. ती म्हणजे जेवढे आता ह्या वहिनी आहेत किंवा बाकीचे लोक आहेत इथले, त्यांच्याशी सगळ्यांशी कोणी आजारी असेल तरी त्यांना विचारायला जाते. म्हणजे जेव्हा काम असेल बा, त्यांना खरोखर आपली गरज असेल
तर त्यांच्या घरी जाऊन त्यांची मदत करायला अतिशय तत्पर असते. अजून कोणाला काय बोला. मला स्वयंपाक अजिबात येत नाही, पण तिचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न असतो, पण त्याचे सतत माझ्यावरती प्रयोग होत असतात, माझ्या पोटावरती प्रयोग होत असतात तिच्या पदार्थांचे. स्वयंपाक तिला म्हणजे एक काय म्हणतात त्याला, ती झी मराठीवरचा जो कार्यक्रम आहे आम्ही सारे खवय्ये, आता खूप चांगला होतो. आता खूप चांगला होतोय आणि वेगवेगळ्या डिशेस प्रशांत दामले आपल्याला करून दाखवतात. हो हो, तर नेहमी करता ती प्रोग्राम बघते आणि इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. व्हेरी गुड. पण इम्प्रूव्ह होत नाहीये. ते अजूनही 2 वर्षामध्ये अजूनही इम्प्रूव्ह झालेलं नाही. नाही. बरं बरं बरं, ठीक आहे. आता यांच्या स्वभावातला चांगला गुण कोणता आहे असं वाटतं प्रत्येकीला? तुमचं काय म्हणणं? प्रामाणिकपणा आहे, सोज्वळपणाचा अतिशय आहेच, संस्कारित आहे. मदतीला नेहमी येते, जेव्हाही तिला फोन केला पटकन येते ती मदतीला येते. मदतीला. तशाच ती छान आहे स्वभावाला वगैरे, आणि तिला जर काही प्रॉब्लेम असले मला असले तर ती येते करते. म्हणजे एकमेकाचे हा, प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आम्ही, एकमेकांचे शेअर करतो आम्ही, आणि तसं काही प्रॉब्लेम नाही, दोघांनी व्यवस्थित. छान आहे. छान आहे. सगळं. हा, एकीकडे कौतुक पण लगेच सुरू झालं. आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कळलंच नाही. हो, मला कमी जायला आवडते दुसऱ्यांकडे, म्हणजे लिमिटेड काम असेल तरच जाते, नाही तर मी माझ्या कामाशी काम ठेवते. आणि छोटं बाळ आहे म्हणून बाहेर निघत नाही. आणि पटकन बोलणं म्हणजे एखादी गोष्ट नाही आवडली म्हणून बोलते पटकन एखाद्या वेळेस, तशी नाही बोलत जास्ती. आता स्वतःमध्ये उद्यापासून एक बदल करायचा असेल चांगला तर तो कोणता? थोडा विचार करून बोलत जाईल समोरच्याशी बोलताना, लहान मोठं बघूनच बोलत जाईल आणि जात जाईल. सगळ्यांकडे जात जाईल असं नाही. आता जात जाईल सगळ्यांकडे असं म्हणाले. अरे काय मैत्रिणी आहेत बघितल्या? मैत्रिणी बघितल्या का? हा, म्हणजे शनिवार रविवार मिस्टर जेव्हा घरी असतील ना त्यांचे, तेव्हा तुम्ही येऊ नका. नाही, आमचे मिस्टर आता चेन्नईला गेलेले आहे. मग आता रोज जा. रोज जा. या चर्चा या गप्पा सुरूच राहणार. पण आज फटकळपणावरती जो काही एक इलाज करायचा ठरवलेला आहे वहिनींनी, त्यासाठी आमच्या वहिनींना झी मराठीकडून हा तन्मन. सुयश सृष्टी या ठिकाणी आता हा खेळ रंगतो आहे आणि या खेळामध्ये काय होणार ते आता ठरणार आहे. यामध्ये अनेक चिठ्ठ्या आहेत. आता बघूया कुणाची निवड होणार, कारण एकच नाव एकच चिठ्ठी आणि त्यांनाच या खेळात सहभागी होता येणार आहे. काढा. आणि हे नाव आहे संगीता खामकर. सौ संगीता खामकर. नमस्कार. कुठे राहता तुम्ही? सुयश सृष्टी जास्वंदी. जास्वंदी म्हणजे कुठे असते ती बिल्डिंग? बरं, माहेर कुठलं तुमचं? माझं फलटण. आणि सासर? सासर श्रीगोंदा. इकडे या सोसायटीमध्ये कधी आलात तुम्ही राहायला? 3 वर्ष झाली. 3 वर्ष. आता जसे चेहरे हसरे दिसत आहेत, म्हणजे असं बघून आम्हाला वाटतं की किती छान असतील सगळे. तसेच आहेत का? छान आहेत. हा? आहेत. कधी कधी खोटं बोलता ना? नाही. नाही, खरंच खूप छान आहेत सगळे आणि खूप हसरं आणि आनंदी वातावरण आहे या सोसायटीमध्ये. आणि आता पैठणीचा खेळ. पैठणीचा खेळ सोपा आहे. ज्या मैदानामध्ये एरवी मुलं खेळत असतात आणि आई सगळ्या त्या मुलांना व्यवस्थित खेळतायत ना बघत कठड्यावर बसलेल्या असतात. आज काहीचं वेगळं. मुलं त्या आखलेल्या रेषेच्या पाठी उभे आहेत आणि त्यांची आई आज इथे खेळ खेळणार आहे. खेळ सोपा आहे. इथून हा चेंडू टाकायचा. मधोमध आपण विशिष्ट अंतरावरती एक रिंगण आखलेलं आहे. त्या रिंगणामध्ये तो चेंडू थांबला पाहिजे. जर चेंडू पुढे गेला आणि आपटून परत येऊन थांबला तरी चालेल. जो चेंडू रिंगणामध्ये थांबणार तेवढाच आपण मोजणार. दोघींनाही 10-10 संधी मिळणार आणि ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1. दोन 0.
पाच संधी झालेली आहेत. आता सगळे पुढचे 5 तुम्ही टाकायचे. पाच शिल्लक आहेत तुमच्याकडे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. खेळ आपल्या समोर रंगला आणि आपण बघितलं या खेळात काय झालं. उपविजेत्या ठरल्या मुळे वहिनी. मुळे वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या खामकर वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सुयश सृष्टी हडपसर पुणे या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.